नमस्कार, आपण पाहत आहात संवाद महाराष्ट्र न्यूज. पालघर जिल्हा परिषद कार्यालयासमोर गेल्या 3 दिवसापासून बेघर आदिवासी पात्रधारक कंत्राटी शिक्षकांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात ओबीसी आणि एसटी प्रवर्गातील मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले असून त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत. आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी म्हणजे पालघर जिल्ह्यातील 17 प्रवर्गातील नोकऱ्यांमध्ये बेघर आदिवासी समाजालाही आदिवासी समाजाबरोबर संधी देण्यात यावी. तसेच सन 2010 पासून प्रलंबित असलेली शिक्षक भरती तात्काळ पूर्ण करण्यात यावी आणि सध्या कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या शिक्षकांना शासकीय सेवेत नियमित करून घेण्यात यावे. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की पालघर जिल्हा हा पेसा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला तरी सध्या जिल्ह्यात बहुसंख्य लोकसंख्या ही बिगर आदिवासी समाजाची आहे. मात्र या समाजातील पात्र उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीपासूनच्या संधीपासून वंचित राहावे लागत आहे. या सर्व मागण्यांसाठीच गेल्या 3 दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. शासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून घेण्यात आली आहे. उभारला न्याय हक्कासाठी भावी पिढीसाठी लढा उभारला. देशाने लावलाय फासा तुला तुझ्या भूमीत लाथडलं, भूमीत लाथडलं, तुझ्या भूमीत लाथडलं. नोकरी नाही आरक्षण नाही न्यायात बुडवलं, न्यायात बुडवलं, तुला न्यायात बुडवलं. तुझ्यासाठी उभा टाकलाय समाज लढायला, न्याय हक्कासाठी भावी पिढीसाठी लढा उभारला, न्याय हक्कासाठी भावी पिढीसाठी लढा उभारला. उठ माझे भावा ओबीसी बांधवा एल्गार पुकारला, उठ माझे भावा ओबीसी बांधवा एल्गार पुकारला. न्याय हक्कासाठी भावी पिढीसाठी लढा उभारला, न्याय हक्कासाठी भावी पिढीसाठी लढा उभारला.